लक्ष्मण हाके यांच्याबद्दल सोशल मीडियात पोस्ट टाकल्यानंतर लक्ष्मण हाके यांच्या पत्नीने हनुमंत धायगुडे यांच्याबद्दल ज्या पद्धतीने एकूण फोन करून शिवीगाळ केल्याचा आरोप केला जात आहे आणि हनुमंत धायगुडे यांनी लक्ष्मण हाके यांच्याबद्दल सोशल मीडियात पोस्ट केली होती आणि त्यानंतर हा वाद समोर आलेला आहे। काय नेमकी ती पोस्ट काय होती, तुम्ही काय पोस्ट लक्ष्मण हाकेंबद्दल केली? पहिली पोस्ट मी केली होती ड्रायव्हर सचिन बनगर ह्याच्याबद्दल की त्याचं पेमेंट त्यांनी 2 वर्ष दिलं नव्हतं, ती पहिली पोस्ट केली। दुसरी पोस्ट केली होती विजय नायकोडे म्हणून त्याचं सोशल मीडियाचं काम बघणारा माणूस आहे, 1.5 वर्ष त्याच्याबरोबर प्रामाणिक काम केलं। ज्यावेळेस हाके सर मीडियामध्ये फेमस झाले त्याच्यानंतर त्या पोराचा फोन उचलायचा त्यांनी बंद केला। त्यांनी मला त्या सगळ्या गोष्टी व्हॉट्सअपला पाठवल्या आणि सोशल मीडियाला मी आवाज उठवण्याचं काम केलं। मी पर्सनली नाही, लोकांनी मला जे पाठवलं तेच मी समाज माध्यमांशी मांडण्याचा प्रयत्न केला ना। काय पोस्ट काय होते नेमके त्याच्यामध्ये पोस्ट होते की बंडगर म्हणला की 2 वर्षाचं पेमेंट माझं दिलेलं नाही आहे, नायकोडे म्हणला की माझा वापर केला, मला आम्हीच दाखवलं जॉबचं आणि ह्या सगळ्या गोष्टीचं, हेच मांडायचा मी प्रयत्न केला। मी ते काय राखी सावंत म्हणून देखील उल्लेख केला असं काही? आता तेच समाजकारणातली राखी सावंत आहे ना। आता ह्याच्यातून आपल्याला त्या बाईटमधून लक्षात आलं राहो, ह्याची वृत्ती मी समाजाला सांगतोय राहो, धनगर समाजाचा असला म्हणून त्याच्यावर डोक्यावर घेऊ नका। त्याची बोलणं चांगलं आलं म्हणून त्याची बाकीच्या बॅकग्राऊंडचं सगळ्या गोष्टी चांगल्या असतात असा विषय नाही ना। आता ते त्यांच्या मिसेसच्या ह्याच्यातून आलं, आता त्यांच्या मिसेसनं माझे 6 महिन्याची बाळ आहेत राव, त्यांना तळतळाट दिला माझी काळी जीभ आहे त्यांचं चांगलं होणार नाही। मी तसा विचार करणारा पोरगा नाही, त्यांची 1 मुलगा 1 मुलगी आहे, मी त्यांना चांगलं म्हणेल की त्यांच्या मुलानं IAS व्हावं, डॉक्टर व्हावं, ही माझी प्रामाणिक भावना आहे। काय काय नेमकं त्यांच्या मिसेसनं जे काही तुम्ही आता ऑडिओ क्लिप दाखवली, काय त्यांनी काय म्हटलंय, काय या सगळ्यानंतर? नाही, त्यांनी मला धमकी दिली, तुझं घरदार पेटू, सगळ्या गोष्टी झाल्या। आता ह्याच्यातलं तथ्य कोण हो, ह्याच्यात मला माहिती आहे ना हाकी काय आहे, 2 वर्षापूर्वी काय होता, आता काय आहे, हेच मांडायचा मी प्रयत्न करतोय। बाकी काय वैचारिक लढा ना, तुम्ही बायकोला फोन करणार, तुझं घरदार पेटवेल, ह्या सगळ्या आर्मी पण धनगर आहे, माझ्यात पण मल्हारराव होळकरांचं रक्त आहे। यानंतर तुम्ही काय म्हणजे कारवाई करणार आहात किंवा काय? नाही, मी आता लिगली जे असेल त्याच्यावर चर्चा करून मी कारवाई करणार आहे। जे असेल ते मला माझ्या फॅमिलीला ह्यांच्यापासून धोका आहे। आता ह्यांना फेम झाला की ह्यांचं पोलीस सिक्युरिटी आणि ह्या सगळ्या गोष्टींचा माज आपल्याला त्या व्हिडिओमधून दिसतोय, सरळ दिसतोय ना। सामान्य ह्याच्यात डोक्यात हवा गेली की काय ह्याचा परिणाम होतो ना, हे आपल्याला दिसतंय। OBC आरक्षण ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, त्यातलं मला त्यातही कळत नाही, मला त्यातलं सगळ्या गोष्टी कळत नाहीत, पण त्यांनी जो माज आहे त्यांची वैचारिक जे तुम्ही दाखवता ते कृतीतून सुद्धा दिसलं पाहिजे, बॅकएंडला रात्री 8 नंतर दिसलं पाहिजे तुमच्या ह्याच्यातून। धन्यवाद। कॅमेरामन शहाजीसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।